भावना वेडी आहेस का तू? काय चाललंय तुझं? आई बाबा जरा सांगा हिला, इतके दिवस आपण ज्या माणसाच्या शोधात होतो तो प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहिलाय, अजून काय हवंय आपल्याला? तू जरा थांब संतोष. सगळ्यात मुख्य प्रश्न हा आहे की हा माणूस नक्की आहे कोण आणि हा यांना अचानक कसा काय भेटला? एक्झॅक्टली. असं एका रात्री तुम्ही ह्या माणसाला कसं काय शोधून काढलं? आणि मुळात मला सांगा, ही उठाठेव करायला सांगितलं कोणी तुम्हाला? तेच तर. आणि आमच्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र आहे हे तुम्हाला कसं कळलं? मला यांच्यावर शंका येते. मला हे अजिबात खरे वाटत नाहीये. अगदी बरोबर. आहेत या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुमच्याकडे? सांग ना वेंकी, आता कसं होणार रे माझं? माझं सोड, माझ्या आईचं काय होणार? वेंकी, माझ्या आईच्या डोळ्याला दिसत नाही ना, त्यामुळे कोण पोरग माझ्याशी लग्न करायला तयार नाही. आणि जो कोणी तयार होतो त्याला माझ्या आईला नाही सांभाळायचं. मला करायचंच नव्हतं रे लग्न, पण माझी आई ती स्वप्न बघते ना माझ्या लग्नाचं, दिवस रात्र तेच करत राहते. तिच्यासाठी करायचं होतं रे मला लग्न, तिला सुखात बघायचं. पण आता हे असं काय प्रकार घडलाय माझ्या संग? कोण विश्वास ठेवणार आहे रे माझ्यावर? आणि कसं लग्न होणार माझं? काय होणार माझ्या आईचं? का वाचवलं मला? सांग मला, का वाचवलं? काय सांगणार आहेस तू? हेच ना की झालं गेलं विसरून जा, आयुष्य नव्यानं जगायला चालू कर. नाही होत असं, एवढं सोपं नसतंय ते. माझ्या आयुष्याची जी काय वाट लागली आहे की नाही, माझं समजा आयुष्य माझ्याशी लग्न करणार? खरं? का? तुझं माझ्यावर प्रेम आहे? सांगते ना, काल रात्री भावना आमच्याकडे पार्टीला आली होती. बघा, हे मंगळसूत्र परत बाहेर आलं. हे असं दिसलं नाही पाहिजे कोणाला, हे लपवून ठेवायचं. अरे देवा, माझ्याच हलगर्जीपणामुळे हा सगळा गोंधळ झालाय. आता आनंदीची आत्या म्हणून माझ्यासाठी हे सगळं खूपच शॉकिंग होतं. मला वाटलं होतं ही सिंगल आहे, पण ही बाई आता गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. आणि त्यात हाईट म्हणजे हिला माहितीच नाहीये हिचा नवरा कोण आहे. आता कोणाला शॉक नाही बसणार? आणि आता भावनाचा नवरा म्हणजे आनंदीचे बाबा नाही का? मग तो माणूस कोण आहे याचा शोध घेणं आम्हाला महत्वाचं वाटलं, म्हणून मग आम्ही कामाला लागलो. आणि एका रात्रीत हा माणूस तुम्हाला सापडला सुद्धा? आम्ही इतके दिवस शोधतोय, आम्हाला नाही सापडला आणि तुम्हाला सापडला. असं केलं काय तुम्ही?
बोला ना, कसा शोध घेतला त्याचा? मान्य आहे. तुमचा प्रश्न मान्य आहे, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. थोड्याशा ओळखी असल्या ना की कामं लगेच होतात. तुम्हाला तर माहिती माझा एक मित्र आहे, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. त्यानेच हे शोधून काढलं की आपल्या गावच्या देवीच्या उत्सवात भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं गेलं. ओके फाईन फाईन, पण मला सांगा तुम्ही या माणसापर्यंत कसे काय पोहोचलात? आणि मुळात काय पुरावा आहे तुमच्याकडे की यानेच माझ्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं? आहे ना, पुरावा देखील आहे. एक मिनिट. काका आत या. का? जानू, 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 अगं कुठे आहेस? जानू, 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 काय करतेस तू? हे कर्कटक का हातात घेतलेस? जयंत, अरे असं काय करतोस? करून घ्यायचं राहिलंय ना. जान्हवी लव्स जयंत, ते करून घेते. मग ते झालंय ना सगळं. नाउ जस्ट लीव इट. आणि ती कर्कटक इकडे. जयंत नाही हा, मागे हो. एकही पाऊल पुढे टाकायचं नाही. काय ना जयंत, तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, पण ते ना नीट माझ्या लक्षातच येत नाही. कुठे ना कुठेतरी कमी पडते रे मी. आणि कसं आहे ना, तू दिलेली शिक्षा माझ्यासाठी, आपल्या नात्यासाठी इतकी चांगली असते हे लक्षातच येत नाही माझ्या. शी बाबा, किती चुकते ना मी, किती मूर्ख आहे ना मी. त्यामुळे मी ठरवलंय, जान्हवी लव्स जयंत फक्त बेंचवर करून काय होणार आहे, त्यापेक्षा ते मी इथे बघ, इथे माझ्या हातावर पण करून घेते. हा, छान वाटेल ना? हो ना जयंत, छान वाटेल ना इथे कोरलं तर? वेळ लागलाय का तुला? ऑफकोर्स जयंत, हो, वेडच लागलंय मला, तुझ्या प्रेमाचं वेड. म्हणून मी ठरवलंय, असं बेंचवर करून काय होणार आहे, त्यापेक्षा हातावर करून घेते ना. म्हणजे कसं आहे ना, सतत ते माझ्या डोळ्यासमोर राहील. हा, असं एकदम मोठ्या अक्षरात करून घेते, अगदी टॅटू सारखं. हा जयंत, जान्हवी लव्स जयंत. नमस्कार. तुम्ही देवळाच्या समितीमध्ये सदस्य आहात ना? आपण भेटलोय या आधी. हो ताई. तुम्ही या दोघांबरोबर कसे काय? त्याचं काय ताई, नुसत्या मंदिराच्या गोष्टी मॅनेज करून ट्रस्टची कामं होत नसतात. आमची नजर चौकस नजर असते. मला माहिती आहे की तुमच्या कुटुंबावर संकट कोसळलंय, पण तुमचं कुटुंब चांगलं आहे हो. तुमची माणसं चांगली आहेत. चांगल्या माणसांच्या पाठी देव सतत असतो. तुम्ही सतत मंदिरात जाता, तुम्हाला चांगलं पुण्य मिळालंय. तुम्ही मनापासून देवाची पूजा केली, त्याचं फळ मिळालंय. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? अहो, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करण्यासाठी किती प्रयत्न करताय, त्याचं फळ. हो खरंच. हा बघा, ज्याने तुमच्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं हाच तो. हो, हाच तुमच्या भावनाचा नवरा आहे.
ओ हे सरळ सरळ पाप आहे, मला नाही जमणार करायला. माफ करा साहेब. कसं आहे गाडी? दळवींच्या मुलीचं लग्न होत नाहीये ही गोष्ट तर जगजाहीर आहे. त्यात आपल्या गावच्या देवीच्या उत्सवात कोणीतरी येऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून निघून गेले. आता तुम्हीच मला सांगा, या निमित्ताने जर तिला नवरा मिळणार असेल, तिचं लग्न होणार असेल, तेही अशा माणसासोबत जो तिच्यासोबत संसार करायला तयार आहे, तर हे पुण्याचंच काम नाही का सर? अहो ही प्रतारणा झाली. मी जरी बघितलं नसतं ना की त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधलंय, पण देवीने पाहिलं ना. हो करेक्ट आहे. मग आहे कुठे तिचा खरा नवरा? आणि अहो यायचा असता तर येवाना आला नसता का? त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापेक्षा हा ऑप्शन बरा नाहीये का? नाही म्हणजे तिला नवरा मिळेलच, पण इतक्या वर्षांपासून थकलेलं तुमच्या घरावरचं कर्जही कमी होईल. तुम्ही खुश, आम्ही खुश, तीही खुश. म्हणजे यात नुकसान कोणाचंच नाहीये. बघा आता, विचार करा तुम्हीच. गुड, व्हेरी गुड. तुमच्यासारख्या सुज्ञ माणसाकडनं हीच अपेक्षा होती. आता आम्ही जे सांगू तेच बोलायचं. भावना, दादा, तुम्ही खरं बोलताय का? हे खरंच तुम्ही या माणसाला पाहिलं माझ्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतात? दादा हे बघा, खोटं बोलू नका. तुम्ही जे सांगाल त्यावर माझ्या मुलीचं पुढचं आयुष्य अवलंबून आहे. हात जोडते मी तुम्हाला. तुम्ही जे पाहिलं, जे खरं आहे ते सांगा. हात जोडते, खोटं बोलू नका. जे खरं तुमच्या नजरेसमोर घडलं ते सांगा. तुम्हाला देवीची शपथ आहे. दादा, अहो मी खोटं कशाला बोलू? मी बघितलंय तेच तुम्हाला सांगतोय. हाच तो माणूस ज्या माणसानं तुमच्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय. आता तरी सगळ्यांची खात्री पटली का? का पडलेत कोणाला प्रश्न? पडलेत. मला प्रश्न पडले. तुम्ही पाहिलं होतात ना यांना माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना? मग इतके दिवस कुठे होतात तुम्ही? सांगितलं का नाही आम्हाला? बोला. तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं? ही चेष्टा चालली आहे? भावना, अगं मी एक मिनिट, तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. तुमच्या कोणाच्याही बोलण्यावर माझा अजूनही विश्वास बसलेला नाहीये. आणि पुढे जाऊन जर का तुमचं म्हणणं खोटं निघालं ना, तर तुम्हाला एकेकाला पोलिसात देईन मी. लक्षात ठेवा. भावना, भावना, मी अगं असं काय करू की तुझा माझ्यावर विश्वास बसेल? एकच गोष्ट करा. तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना मी काय करत होते ते सांगा मला.
माझ्यावर प्रेम आहे तुझं? कधीपासून? पंजन दिल्यापासून? हा? त्याच्या पण आधीपासून? हा? मला तू आवडतो का? आवडतो. पिंकी, तू लय भला माणूस आहेस. ही बाहेरची समधी लोक नुसतं बिचारी बिचारी म्हणून बघतात. मला आधार नाही ना कोणाचा. माझी आई पण आंधळी आहे, पण तू तसं नाहीये. तू माझा आदर पण करतो आणि मला आधार पण देतो. आणि आज तर माझा जीव वाचवला रे तू. तू आणि मी मिळून आईची आणि छोट्याची आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची. किती चांगला रे व्यंकी तू. किती विचार करतो माझा. तुला खरंच माझ्याबद्दल एवढं वाटतं? श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवस आता मी तुझ्यात दिसतो कमला. चला आईला सांगूया. तिच्या जीवाला घोर लागला असेल केव्हापासून. चल. आई, व्यंकी काय म्हणते बघ की. व्यंकी म्हणतोय की आपण दोघांनी लग्न करूयात. हेंकी हेंकी, अरे ते काय बोलते रे माझे. तो म्हणतोय त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो माझ्याशी लग्न करणार म्हणतोय. तुला चालेल काय? अगं चालेल म्हणून काय विचारते. धावल धावल. चालेल म्हणते. लय भला माणूस आहे बघ की. आई रडू नको का आता. रडते कशाला? काळजी करू नको. व्यंकी सगळं व्यवस्थित करते बघ. तो आपल्या सोबत आहे. हा की नाही रे व्यंकी? व्यंकी कुठे गेला? व्यंकी कुठे गेला? कुठे गेला हेंकी? अगं इथंच होता. हेंकी हेंकी हेंकी. काय विचारते ती? तुम्हीच घातलं ना माझ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र. मग त्यावेळी ती काय करत होती? बोला ना, आता गप्प का आहात? आहे का या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे?
ओ प्रवीण, माझी बहीण काहीतरी विचारते तुम्हाला. उचकटा, तोंड उचकटा, उत्तर द्या. हो 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 आहे ना, आहे आहे आहे. कसा विसरेन मी तो क्षण. मला लख्ख आठवतंय. त्यावेळी भावना डोळे मिटून जप करत बसली होती. आणि तेव्हाच मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. झालं झालं का सगळ्यांचं समाधान? का अजून काही आडवे तिडवे प्रश्न आहेत? मिळाले का पुरावे? एवढी सगळी शहानिशा करून काय निष्पन्न झालं की हाच भावनाचा खरा नवरा आहे? रवी आणि सुपर्णा, तुम्ही इथे येऊन आमच्या घरातला खूप मोठा प्रश्न सोडवलाय, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि आता हे सगळं सॉल्व्ह झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. आणि आई बाबा, रवी आणि सुपर्णा या माणसाला इथे घेऊन आले आहेत म्हणून तो खोटा अशा निष्कर्षापर्यंत उगाच पोहोचू नका. आणि काय फरक पडतो कोणी आणला नवरा? आणला हे महत्वाचं. उगाच सीआयडी सारख्या चौकशा करत बसण्यापेक्षा भावनाच्या पाठवणीच्या तयारीला लागा. चला चला लागा. जानू, आय एम सॉरी. सॉरी? हे बघ लिसन, तुला माझा राग आला असेल ना, तर मी सॉरी म्हणतोय ना, पण प्लीज थांबव. अरे पण जय, तू का सॉरी म्हणतोयस? सॉरी तर मी म्हणायला पाहिजे ना. तुझ्यावर प्रेम करायला कायम कमीच पडते मी. मग मला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे की नाही? एकदा शेवटचं, वन लास्ट टाइम. एकदाच काय ते संपवून टाक. म्हणजे कसं आहे, तू पण खुश, मी पण खुश. हा, हे बघ. जान्हवी, जयंत, जयंत काय करतोयस तू? तू स्वतःला हर्ट करण्याआधी मीच स्वतःला हर्ट करतो. जयंत, जयंत सोड. काय करत होतास जयंत? I'm sorry, Janu. I'm really sorry. आता मला कसं वाटतं ते. I'm sorry, Janu. Janu, I'm really sorry. तू मला माफ करावंस यासाठी मी काय करू शकतो मला सांग. तू बोलशील ते मी करायला तयार आहे जानू. आय प्रॉमिस. खरंच आहे. माझ्या मनात एक गोष्ट आहे. मागू? अरे चला चला चला, पटापट तयारीला लागा. एकमेकांची तोंड काय बघताय? ए सिंचना, जा भावनाची बॅग भर. वीणा, जावई बापूंसाठी चहा. जावई बापू या, बसा बसा. बस संतोष, बस. या भ्याड माणसाला माझा जावई म्हणण्याची हिंमत कशी झाली तुझी? अहो आता सगळे पुरावे दिले ना तुम्हाला.
आता तुमचा कसा विश्वास बसेल माझ्यावर? तुमच्या मुलीचा मीच नवरा आहे. काय म्हणाला? नुसतं गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे कुणी कुणाचा नवरा होतो का? बरोबर बोलताय आई तुम्ही. भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तुम्ही तिला सांगितलं होतं, तिला माहिती होतं याला लग्न कसं म्हणायचं मग? बरोबर आहे, कारण याला लग्न नाही चीटिंग म्हणतात, चीटिंग. हा काय हो, अशी होतात का लग्न? हा आणि भावनाच्या परवानगी शिवाय तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची तुमची हिंमतच कशी झाली? वा 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 काय भाषणं ठोकतायत एक एक. हा, इथे फक्त वेंकीची कमी आहे. तो इथे असता तर भावनाचं लगेच वकीलपत्र घेतलं असतं त्याने. आणि तुम्हा सगळ्यांची लग्नाची व्याख्या एवढी क्लिअर आहे, तर मग आजपर्यंत भावनाने ते मंगळसूत्र गळ्यात ठेवलंच का? तेव्हाच का नाही फेकून दिलं? हा, त्यावेळी तिचा नवरा समोर येण्याची वाट बघत होतो ना, तर मग आज समोर आलाय तर मग सगळे भाषण का देत आहेत? हा, संतोष, नाही बरोबर आहे. आम्ही त्या माणसाला शोधत होतो, अगदी डोळ्यात तेल घालून शोधत होतो, पण ते भावनाची पाठवणी करण्यासाठी नाही. त्या माणसाने जे भ्याड कृत्य केलं होतं ना, त्याचा जाब विचारण्यासाठी. बरोबर आहे आई तुमचं. अशा माणसाला ना जाब नाही विचारला पाहिजे, तर सरळ बेड्या ठोकल्या पाहिजे. लग्न संस्थेचा अपमान केलाय याने. बरोबर आहे संतोष दादा. हो, या माणसाने एवढी मोठी चूक केलीये आणि तुम्ही भावना ताईला त्याच्यासोबत जा म्हणून सांगताय? मान्य आहे, सगळ्यांचं सगळं मान्य आहे. पण मला सांगा, ज्या प्रकारे सगळीकडे भावनाची बदनामी झाली आहे, अशा वेळी तिच्या बरोबर कोण दुसरा माणूस लग्न करणार आहे? सांगा ना. मग ज्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय त्याच्याशीच व्यवस्थित लग्न लावून त्याच्याबरोबर पाठवणी करून द्यायला काय हरकत आहे? संतोष, आता गप्प बस. अरे माझ्या मुलीच्या भविष्याची खेळतो. अगं, लाज वाटत नाही? माझ्या मुलीच्या अहो, असं करू नका. हो, शांत व्हा. अहो, अहो, तमाशा लावला. तुम्ही इकडे शांत व्हा, नाही. शांत व्हा. अहो, आता गेला का तो बी पोरगा? आता कोण ग लग्न करणार तुझ्याशी? फसवलं वाटतं हिला परत. हो ना. आता अशा पुरुषी कोण करणार लग्न? हो, गप्पा बसा. माझा वेंकीत असला नाहीये, इथंच गेला असेल, येईल एवढ्यात. येणार म्हण. अगं, बाईला वाटायला लावणारा हर एक गडी असंच म्हणत असतो तो. आता तो नाही येत बघ. माझ्या एकी तसं नाही. माझ्या एकी लई भला माणूस आहे. माझ्या एकी लई भला माणूस आहे. तो येणार. माझ्या एकी कोणाला फसवणार नाही. पहिले करते. ग आई, तू नको काळजी करू आई, येईल तो एवढ्यात. आला. कुठे गेला होता तू? आई चल म्हणतोय, चल.
भावना अगं थांब. अगं, काय करतेस भावना? अगं ऐकू भावना. मी बायको आहे तुमची. भावना 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 बायको आहे तुमची मी. भावना भावना अगं चूक झाली. थांब. मला बायको म्हणलास तू का? का मला बायको भावना म्हणाल? ऐक. अगं बायको. भावना ऐकून घे. मी बायको आहे? बायको मी भावना. कुणाची बायको नाही. भावना अगं भावना मी कुणाची बायको नाही. थांबा, कुणीतरी सांगायला नाही मला. ऐकून घे. भावना अगं ऐकून घे. मग मला बायको म्हणाल तर नाही नाही भावना, भावना भावना, भावना ऐकून घे. बायको आहे मी. भावना. बायको आहे. भावना प्लीज बायको आहे. चूक झाली. मी बायको आहे. तुम्हाला लाज नाही वाटली असं वागताना सिद्धिराज? मी आणि माझा आई तुमचा इतका विश्वास ठेवला होता आणि तुम्ही तुम्ही आमचा विश्वासघात केलात. सांगा ना का असं वागलात? बोला का असं वागलात? आम्ही तुमच्याशी आपला म्हणून वागलो आणि तुम्ही आमचा केसाने का असं वागलात? का असं वागलात? का? बोला का असं वागलात तुम्ही? बोला. बायको म्हणशील मला परत? भावना भावना अगं थांब. परत मला बायको बायको म्हणशील बायको? याला नजरेसमोरनं दूर करा माझ्या. दूर हो नजरेसमोरनं. दूर हो. शांत शांत. वीणा सिंचना घेऊन जा तिला. चल ताई. सिद्धू ये. भावना ताई तू ठीक आहेस ना ग? तिला काय धाड भरली आहे? आता एवढं पराक्रम गाजवला सगळ्यांनी बघितलं ना. संतोष काय संतोष? अगं चौकशी करायचीच असेल तर त्या प्रवीणची करायला पाहिजे. एवढं बेदम मारलं त्याला. अशीच वागत राहिली तर लोक शेण घालतील आपल्या तोंडात. काय बोलताय? तू गप्प बस. काय चुकीचं बोलतोय मी? सरळ सरळ हकलून लावलं त्याला. स्वतःहून आला होता ना, लग्न करायला तयार होता ना, मग लावून द्यायचं होतं लग्न त्याच्या बरोबर. भावना थांब, भावना थांब. आता का जातेस?
तूच म्हणाली होतीस ना की तो माणूस समोर येऊ दे, समोर येऊ दे. मग आला होता, का घालवून दिलंस त्याला? कारण रवी आणि सुपर्णाने आणलेला तो माणूस खोटारडा होता. खोटा होता? ठीक आहे, भावना दे ते मंगळसूत्र. भावना, खोट्या माणसाने घातलंय ना ते मंगळसूत्र, मग काय ना देऊन टाकू त्या मंदिर संतोष दादा समितीच्या काय माणसांना. करताय? आई बोला ना. संतोष दादा अरे नको बोलूस असं. अहो काय करताय, थांबा जरा. तिची अवस्था बघ ना, या क्षणी तिची काय मानसिक अवस्था आहे. ए शांत राहा रे, तुम्ही काय बडबड करताय? थांबा. भावना मॅडम, काहीही झालं तरी तुम्ही हे मंगळसूत्र गळ्यातून काढू नका. हा जो काही गोंधळ होतोय तो भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या माणसामुळे होतोय. त्यात भावना मॅडमची काही चूक नाही, सगळी चूक त्या माणसाची आहे. त्यामुळे काही करून आपल्याला त्या माणसाला सोडायचं नाही. आज जो माणूस आला होता ज्याने दावा केला की मीच ते मंगळसूत्र घातलंय, तो खरा आहे का खोटा आहे हे आपण शोधायलाच पाहिजे. हो मॅडम. जोपर्यंत तो माणूस खरा आहे का खोटा आहे सिद्ध होत नाही तोपर्यंत हे मंगळसूत्र काढू नका. आणि लक्ष्मी काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सिद्धिराज गाडे पाटील या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावेल म्हणजे लावेल. तेही त्वरित, तात्काळ, ताबडतोब. छान. आता एकही जागा रिकामी ठेवू नकोस. सगळ्या बेंचवर असंच लिह. जानू, काय झालं? नाही, काही नाही. अगं जानू, कसला विचार करतेस मला सांग. जयंत, प्लीज थोड्या वेळासाठी घराचं दार उघडशील का? मला ना खरंच खूप बोर होतंय रे या घरामध्ये. म्हणजे मला ना नुसतं असं बसून राहायला नाही आवडत. मला काहीतरी करायचंय. मी ना थोडा वेळ अंगणात तरी जाते मी, किंवा कुंड्यांमध्ये रोपं लावते. हे बघ, तसंही पावसाळा आता जवळ येतोय. ही करेक्ट वेळ आहे रोपं लावायची. प्लीज थोड्या वेळासाठी दार उघडणं जयंत. जयंत, खरंच खूप बोर होत आहे रे मला. प्लीज थोड्या वेळासाठी. ओके ओके, देतो मी. थँक्यू जयंत, थँक्यू सो. जयंत, अरे हे बघ, भावना ताईचा कॉल आलाय. कंट्रोल योरसेल्फ जयंत. काही झालं तरी आता जानूवर चिडायचं नाहीये. ताई, ताई काय झालंय? ताई अगं, तू रडतीयस का? आई अगं, बोल ना काहीतरी. हे बघ ताई, मी काय सांगतेय तुला, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, खरं काय ते आपल्या समोर आधी येऊ तरी दे.
आहे ना तुझ्या बरोबर. मला सांग, मी येऊ का तिकडे? बरं ठीक आहे, मी नाहीये, पण तुला तसं वाटलं तर मला सांगशील, मी लगेच तिथे येईन. हो, तू तू तुझी काळजी घे. हो. शानू, जयंत, अरे ताईच्या गळ्यात ज्याने मंगळसूत्र घातलं तो माणूस घरी आलाय रे. व्हॉट? हे सगळं काय चाललं ना, मला खरंच काही कळत नाहीये. असं अचानक कुणीही घरी येतं आणि म्हणतं, तू प्लीज रडू नकोस प्लीज. शांत, अरे ताईचा आवाज ऐकला मी, बिचारी रडत होती. मला ना कळत नाहीये मी ताईला कशी हेल्प करू. जानू प्लीज डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस. कमन जानू, आतापर्यंत तू मला कुठला प्रॉब्लेम सांगितलायस आणि तो मी सॉल्व्ह केला नाही असं झालंय का? लिव्ह इट ऑन मी. तुझ्या आणि तुझ्या ताईच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या माणसाला मी शोधून काढेन, आणि तो जर खोटं बोलत असेल ना तर त्याला मी सोडणार नाही. आय प्रॉमिस.